लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना सरकारची भेट. लाडकी बहीण योजना वादात. लाडक्या बहिणींचे पैसे लाटले. लाडक्या बहिणींकडे सरकारचं दुर्लक्ष. लाडकी बहीण योजना बंद होणार. अशा आशयाच्या बातम्या योजना सुरू झाल्यापासून ते अगदी आतापर्यंत वाचायला मिळतील. आहेच तशी ही योजना. या योजनेतले काही लेटेस्ट अपडेट्स म्हणजे एक दोन नाही तर तब्बल 92 लाख नावं वगळली आणि अर्थात मग त्यानंतर विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारवरती आरोप केले. पण त्यातही आनंदाची बातमी म्हणजे ज्या भगिनी या योजनेचा लाभ घेत होत्या त्यांना लवकरच बंद झालेला हफ्ता मिळणार आहे. पण हे जरी खरं असलं ना तरी या योजनेवरती जमा झालेले काळे ढग अजून दूर झालेले नाहीयेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारलाच कसं फसवलं गेलेलं आहे, कसे लाटले गेले पैसे, पात्र महिलांना बंद झालेला हफ्ता कधीपासून मिळणार आहे आणि एकूणच लाडकी बहीण योजना या योजनेवरती गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. ते कोणते? अशा शंकांची उत्तरे या व्हिडिओमध्ये असणार आहेत. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सामाजिक नाही तर पूर्णतः राजकीय उद्देशाने प्रेरित लाडकी बहीण योजना यावेळी 92 लाख नावं वगळल्याने पुन्हा वादात सापडलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेमध्ये कसा घोटाळा होतोय याबाबतचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आली. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात देण्याची तरतूद या माध्यमातून करण्यात आलेली आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसणं, वय 21 ते 65 वर्षे असणं आणि शासनानं निश्चित केलेल्या इतर अटी पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र योजना सुरू झाल्यानंतर जवळपास 2 वर्षांनी एक धक्कादायक चित्र हे समोर आलं. अनेक महिलांची नावं लाभार्थी यादीतून वगळण्यात आली. सरकारी नोंदींच्या आधारे जे वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे त्यानुसार एकूण 92 लाखांहून अधिक नावं वगळण्यात आलेली आहेत. म्हणजे सुरुवातीच्या लाभार्थी संख्येच्या जवळपास 37 ते 38%. सरकारने सार्वजनिकरित्या सांगितलेला आकडा सुमारे 80 ते 81 लाख होता. त्यामुळे अधिकृत आकडेवारीतही तफावत आपल्याला दिसून येते. या योजनेबद्दल आत्तापर्यंत सरकारकडून आलेली वक्तव्ये आणि बातम्यांच्या आधारे किमान 3 प्रमुख टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांची छाननी, निलंबन किंवा वगळण्याची कारवाई अशी आपण विभागणी करूया. पहिला टप्पा फेब्रुवारी 2025. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुमारे 5 लाख लाभार्थ्यांची नावं वगळल्याचं मान्य केलं होतं. त्यात 65 वर्षांवरच्या महिला, 4 चाकी असलेल्या कुटुंबातल्या लाभार्थी, अन्य सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आणि स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडलेल्या महिलांचा समावेश होता. आता दुसरा टप्पा बघा. जुलै ते सप्टेंबर 2025. जुलै 2025 मध्ये सुमारे 26.34 लाख लाभार्थी संशयित किंवा संभाव्य अपात्र असल्याचं सांगून त्यांचे पैसे थांबवण्यात आले. यामध्ये पुरुष, त्यानंतर दुबार अर्ज, त्यानंतर कुटुंबाच्या उत्पन्न किंवा पात्रतेच्या अटी न पाळणारे असे अर्जदार असल्याचं सांगण्यात आलं. तिथे एकदा नावं वगळली गेली. पण या टप्प्यातली गंभीर बाब म्हणजे नंतरच्या प्रत्यक्ष पडताळणीमध्ये या 26 लाखांपैकी बहुतांश लाभार्थी खरे असल्याचं आणि फक्त सुमारे 3 लाख प्रकरणं संशयास्पद किंवा बोगस असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे लाखो पात्र महिलांचे पैसे चुकीच्या संशयामुळे काही काळ थांबले गेले. आणि आता तिसरा आणि मोठा टप्पा जो लेटेस्ट आहे, 2025-26 मधल्या ई-KYC नंतरचा हा टप्पा आहे. ई-KYC, त्यानंतर आधार, त्यानंतर आयकर, त्यानंतर सरकारी कर्मचारी, त्यानंतर कौटुंबिक माहिती आणि इतर डेटाबेसच्या पडताळणीनंतर सुमारे 81 लाख नावं वगळण्याचं सांगण्यात आलं. मात्र सरकारी नोंदींच्या विश्लेषणामध्ये प्रत्यक्ष संख्या ही 92 लाखांपेक्षा सुद्धा अधिक असल्याचं समोर आलेलं आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करायला लागेल की आधीची 5 लाख, नंतर 34 लाख आणि आत्ताची जी काही 92 लाख नावं वगळण्यात आलेली आहेत ही सगळी बेरीज आपल्याला करता येणार नाही. कारण काही लाभार्थी आधी निलंबित, नंतर पुन्हा पात्र
आणि त्यानंतर KYC मध्ये पुन्हा तपासले गेले असण्याची शक्यता आहे. असे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स यामध्ये निर्माण झालेले आहेत. ही योजना DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरणावरती आधारित आहे. पैसे थेट खात्यामध्ये जातात, त्यामुळे मध्यस्थांना इथे संधी नाही असं प्रथमदर्शनी वाटतं. प्रत्यक्षात फसवणूक ही अर्ज मंजुरीपूर्वी खात्याच्या नियंत्रणात आणि लाभार्थी डेटाबेसच्या पडताळणीमध्ये होऊ शकते. काय काय पद्धतीने होऊ शकते फसवणूक बघा. सगळ्यात पहिलं, पुरुषांकडून महिला म्हणून नोंदणी. तपासणीमध्ये किमान 14,298 पुरुषांनी स्वतःची नोंद महिला म्हणून करून लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. हा आकडा थोडा कमी जास्त पण होऊ शकतो. या पुरुषांना सुमारे 10 महिन्यांमध्ये 21 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाल्याचा अंदाज आहे आणि सरकारने त्यांच्याकडून आता वसुलीची प्रक्रिया देखील सुरू केल्याचं सांगण्यात आलेलं आहे. दुसरं, एका व्यक्तीचे अनेक अर्ज एकाच आधार क्रमांकावरती, मोबाईल क्रमांकावरती, कुटुंबावर किंवा बँक खात्यावरती अनेक अर्ज हे केले जाऊ शकतात. वेगवेगळ्या नावांची कागदपत्रे वापरून पैसे एका व्यक्तीच्या नियंत्रणातल्या खात्यांकडे वळवण्याचा धोका देखील आपल्याला दिसून येतो. तिसरं, लाभार्थी महिलांची बँक खातीच विकत घेतली. विधानसभेमध्ये सरकारने जी माहिती दिली आहे त्यानुसार एका प्रकरणामध्ये आरोपीने लाडकी बहीण योजनेतल्या 104 महिलांची बँक खाती प्रत्येकी सुमारे 1,000 रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्या खात्यांमध्ये येणाऱ्या मासिक रकमेवरती आरोपीचं नियंत्रण राहत होतं. या प्रकरणामध्ये जवळपास 19.43 लाख रुपयांचं पेमेंट हे रोखण्यात आलं. चौथं, योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली. मुंबई पोलिसांनी अशा व्यक्तींना अटक केली होती ज्यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि आधार, पॅन, सिम कार्ड आणि इतर कागदपत्रे घेतली. नंतर त्यांच्या नावाने बँक खाती उघडून ती सायबर गुन्हे, त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग किंवा काळा पैसा फिरवण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. आता याचा तोटा काय, तर संबंधित महिलेला योजनेचे पैसे मिळत नाहीत आणि त्यांच्या नावावरती उघडलेलं खातं गुन्हेगारी व्यवहारांसाठी वापरलं जातं. हा सगळ्यामध्ये धोका आहे. पाचवं कारण, अपात्र महिलांकडून खोटी घोषणापत्रे तयार केली. उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवणं, घरामध्ये 4 चाकी नसल्याचं सांगणं, सरकारी कर्मचारी नसल्याचं दाखवणं किंवा एका कुटुंबातल्या पात्र सदस्यांची संख्या लपवणं. या प्रकारे स्वघोषणापत्राचा गैरवापर होऊ शकतो. सरकारच्या तपासणीत आयकरदाता, सरकारी कर्मचारी, 4 चाकी असलेली कुटुंबे आणि वयोमर्यादेबाहेरील अर्जदार आढळल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हे सगळं झालेलं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. आता ज्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचे पैसे लुटले, लाटले म्हणण्यापेक्षा लुटले असंच म्हणायला लागेल, तर त्यांच्याकडून ते वसूल करायला पाहिजेत. कारण कोणत्याही सरकारी योजनेतून चुकीच्या मार्गाने फ्रॉड करून पैसे लाटणं हे खरं तर गुन्हेगारी कृत्य आहे आणि हे 1-2 जणांनी नाही केलेलं आहे. अशा बोगस लाभार्थ्यांची संख्या करोडोंमध्ये असू शकते. अशांवरती काय कारवाई होईल किंवा होईल की नाही हे माहीत नाही, पण किमान वसुली होईल अशी अपेक्षा आहे किंवा अशी अपेक्षा आपण करू शकतो. सरकारनेही योजनेतल्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून अशा प्रकारे पैसे लाटणाऱ्यांना आवर घालावा. कारण त्रुटी फक्त योजनेमध्ये नाही आहेत बरं का, तर सिस्टीममध्ये सुद्धा आहेत आणि गंभीर आहेत. जाता जाता एक दिलासा देणारी बातमी आणि आनंदाची बातमी खरं तर लाडक्या बहिणींसाठी आहे. KYC पूर्ण करूनही ज्यांचा हफ्ता बंद झालेला होता त्यांना त्यांचे पैसे लवकरच मिळणार आहेत. कारण पात्र महिलांच्या अर्जांचं क्रॉस व्हेरिफिकेशन हे सुरू झालेलं आहे. पण एकूणच सरकारी योजना, विशेषतः लाडक्या बहिणींसारख्या योजनांमध्ये जे काही गैरप्रकार होत आहेत त्याला कोण कारणीभूत आहे असं वाटतं आणि असा अपहार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.